झी 24 तास एक पाऊल पुढे। बातम्यांच्या गर्दीमध्ये पाहुयात एक वेगळी बातमी। ही बातमी आहे पिंपरी चिंचवडमधल्या चंदर तेलवाणी आणि त्यांच्या राधा या माकडिणीची। अचानक राधाला कर्करोग असल्याचं चंदर तेलवाणी यांच्या लक्षात आलं, पण या मोठ्या आजारातून राधा वाचली। पाहुयात या एका वेगळ्या बातमीचा हा रिपोर्ट। ही आहे राधा, पिंपरीमधल्या दुर्गादेवी मंदिराचे पुजारी चंदर तेलवाणी यांची ही लाडकी राधा। गेली 25 वर्ष ते राधाला सांभाळतायत। ती त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झाली आहे। पण गेले काही दिवस राधाला खाताना त्रास होत असल्याचं चंदर तेलवाणी यांच्या लक्षात आलं। त्यानंतर राधाच्या जबड्यात गाठ असल्याचं समोर आलं। त्यांनी राधाला महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश गोरे आणि त्यांचे सहकारी कपिल झायकर यांनी अवघ्या अर्ध्या तासात तिच्यावर शस्त्रक्रिया केली आणि राधाच्या जबड्यातली गाठ काढली। त्याची तब्येत खूप फास्ट रिकवर होते चांगल्या पद्धतीने। काल त्याला जेवता येणार नव्हतं, 5-6 तास काही द्यायचं नव्हतं म्हणून त्याला सलाईन पण आपण दिलं होतं। आणि हा पाळीव प्राण्यांचा दवाखाना आहे, पण ह्यांनी पाळलेला असल्यामुळे ते इथे ट्रीटमेंटला आले, पण त्याच्यावर उपचार केलेले आहेत। क्वचित माकड असं येतं आणि हे क्वचित अशा प्रकारचे कॅन्सरस माकडामध्ये आपल्याला बघायला मिळतात। राधाची प्रकृती स्थिर झाल्यानं चंदर तेलवाणी यांना आता हायसं वाटतंय। गेली कित्येक वर्ष कुटुंबातली सदस्य झालेल्या राधाला कर्करोग झाल्यामुळे चंदर प्रचंड तणावात होते, पण आता राधा बरी झाल्यानं त्यांना आनंद झालाय। माझा भाऊ म्हणला डॉक्टर आहे, आपण ते काही घेऊन जाऊ। तर भाऊ माझ्या भावाच्या पोराने मला इथे आणलंय, तेव्हा माहित पडलेलं ही गाठ आहे। आता आपण झालंय खुश आहे, पहिल्यापासून ही चांगली आहे। आणि सकाळी डाळी भात खाल्लं थोडा आणि पाणी पेली, तर एवढ्यामध्ये मी काही गुण आलो। बदलत्या सामाजिक परिस्थितीत आज मानवतेला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना आपण पाहतो। एखाद्या माकडाची अशा प्रकारे काळजी घेणारं खरोखरच हे दुर्मिळ उदाहरण। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।